पुन्हा एकदा सगळ्या महिला मंडळाचं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या स्वागतासाठी 2 ते 3 वेळा सिक्सरनी बॉल्स आपल्यापर्यंत आलेले आहेत. आपल्यावरती आपले आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्या क्रिकेटर्सनी हा सलामीचा डाव खेळलेला आहे. आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मॅच कंटिन्यू. विडून असेल आता मॅच स्टार्ट करा. सामन्याला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आजचे महाअंतिम रात्र आणि त्यामध्ये आता सुपर 6 ची ही अंतिम लढत. श्रुती कन्स्ट्रक्शन टीम आणि त्यांचा अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स. अरुणजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला श्रुती कन्स्ट्रक्शन संघ आणि त्यांचा अगेन्स्ट देवर्ष पाटील पुरस्कृत भरत स्पोर्ट्स. पगला बॉल, पगलाच बॉल फुल लेंथ बॉल बॅक स्ट्रोक होता. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये आता बॉल फील्ड करतात स्वतः इंद्रपाल पाटील. डॉट बॉलने दरम्यान सुरुवात होत आहे. मंचावरती आपण पाहू शकतात आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता सर्वांनी मदनबुवा नाईक साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती आज आपण या अंतिम रात्रीमध्ये पाहत आहोत. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल अवेमध्ये आहे आणि बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पल्लीकडे. पगला चौकार. चौकार पगला. मग याआधी 2 संघांना आपण पाहिलं जे सुपर 3 मध्ये दाखल झालेत. नरेश शेट ऑलराऊंडर्स आणि टीम भार्गव फायटर्स. अतिश भामरे यांचा लाजवाब खेळ आपण पाहिला. फुल रन ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची कडा लागली. बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला चाललायचं होता. विकेट किपर आता तिथे पोहोचतात. बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. धावफळ घ्या. एका धाव्याच्या मतीने स्कोर करता आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफळकावरती. आणि तसेच मंचावरती आपण सर्वांनी प्रभुदाजी नाईक साहेबांनाही आपण पाहू शकतात. आज त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. कारण वर्ल्ड प्रीमियर लीग या स्पर्धेची एक फार मोठी वेगळी ओळख आहे. कारण एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा म्हणून समस्त जिल्ह्यामध्ये मी म्हणेन या टुर्नामेंटची ओळख. आणि त्यातल्या त्यात प्रत्येकी वर्षी एक स्टँडर्ड लेवलला आयोजन नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. स्पेशली आमचे 12 टीम ओनर असतील. त्यानंतर विद्यमान सरपंच सन्माननीय रामशेठ भोईर साहेब, चेअरमन साहेब भानुदास मधुकर भोईर साहेब यांचाही उल्लेख करेन. आणि काय फटका आला. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवलंय. लॉंग ऑन फार. इट्स बिगी सिक्सर. लावली गेली होती. इट्स अ ह्यूज मासिव्ह हिट. षटकार बघला. धावफळक आता 11 ऑन द बोर्ड. चला टीम भरत स्पोर्ट्स फिल्डिंग सेट करा. अजूनही पाकलं गेलं तरी ओव्हरमध्ये येथे 2 चेंडू शिल्लक आहेत. बजरंग पाटील यांनी जर सिक्सर हॅट्रिक अथवा 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर निरजी टावरे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. हॅट्रिकसाठी ते पारितोषिक. फुल टॉस होता बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाही. स्क्वेअर लेग अंपायर काहीतरी सांगतायत. इट्स बीम नो बॉल. एकंदरीत रन्स अगोदर थांबत नव्हता. रिव्ह्यूची मागणी देखील झालेली आहे. चेक केलं जाईल. चला थर्ड अंपायर.
आपलं स्वागत इथे होतंय. स्वागत करतायत वळचे सरपंच सन्माननीय राम भोईर साहेब. त्यानंतर मी सन्माननीय इंद्रपाल भोईर यांना विनंती करते, आपण पुढचं स्वागत करणार आहोत. आपण स्वागत करणार आहोत ठाणे जिल्हा प्रमुख युवासेना सदस्य, युवासेना महाराष्ट्र कोर कमिटी श्री प्रभुदास मदनबुवा नाईक यांचं. सन्माननीय श्री प्रभुदास मदनबुवा नाईक साहेब यांचं आपण स्वागत करतोय. स्वागत होत आहे माननीय श्री प्रभुदास मदनबुवा नाईक यांचं, ठाणे जिल्हा प्रमुख युवासेना आणि सदस्य युवासेना महाराष्ट्र कोर कमिटी. भोईर यांना विनंती करते, आपण भिवंडीचे उद्योगपती सन्माननीय श्री देवेंद्र मदनबुवा नाईक यांचं स्वागत करायचंय. देवेंद्र मदनबुवा नाईक यांचं स्वागत प्रतीक भोईर यांच्या हस्ते. उभयता मान्यवरांचं या मंचावरती पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. कंटिन्यू. मॅचकडे आपण वळूया. माजी नगर अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना संपर्क प्रमुख आणि मी म्हणेन प्रत्येकी भिवंडी वासीचा आवडता चेहरा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहतो, मार्गदर्शकही आहेत. आणि हा फटका लाजबाबाला, काय फटके येत आहेत. हा की बॉल थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाखा. फटके एक्सप्लोजिव्ह मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलक या 7 धावांच्या मोठ्याने स्कोर करत 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवरफुल स्टार्ट. बजरंग पाटील, संजय पाटील ही जोडी चांगलीच बॅटिंग सुरू आहे. आता हा बॉल सोडून दिला, नकारण्यात आलं. दिशा खराब, एक्स्ट्रा रन दरम्यान ते मिळेल. धावफलक 20 वरती, 20 धावा धावफलकावरती. प्लन मिस, येतो डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचाही खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 4 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बरेच स्पोर्ट्स आपल्याकडे वेळ नाही आहे. दोन्ही टीम्सने फार इम्प्रेसिव्ह खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला आहे. कारण पाहिलं गेलं तर बघा, लीग स्पर्धा जरी असली तरी सुद्धा एक स्टँडर्ड लेवलला, एक हाय लेवलला स्पर्धा खेळवली जाते. दॅट्स वाय प्रत्येकी टीमचं स्वप्न इथे लागलं की चॅम्पियन बनायचं आहे, ही क्रमांक 1ची ट्रॉफी उचलायची आहे. पण ते उचलायचे तर इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. आणि क्रिकेटमध्ये हेच तर असतं की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जी मेहनत करता, जे एफर्ट्स टाकता, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत असतो. आणि सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती अपोनंट टीम वरती पूर्णपणे दबाव त्या दोन्ही बॅटर्सने इथे बनवला. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान इथे तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलर मयूर दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. बॉलिंग मार्कवरती विकेट हवी आहे, विकेट काढावी लागेल. कारण ज्या अंदाजाने, ज्या रणगतीने रन्स इथे बनवले जात आहेत, जर अशीच बॅटिंग सुरू राखली, अजून तर कौशलचं येणं बाकी आहे, त्यातल्या त्यात त्याची बॅट जर इथे चालली तर फार मोठं टोटल उभं होऊ शकतं. बॉल हवेमध्ये आहे, लॉंगॉनला फिल्डरही आहेत आणि कॅच इथे ड्रॉप. मग ते म्हटलं जातं ना की संधी चहामध्ये बुडवलेला बिस्किटाप्रमाणे असेल, लवकर खाऊन घ्या ना ते विरघळून जाते. आणि तेच घडलं इथे की कॅचही ड्रॉप झाली. कधी कधी काय होतं की मी नेहमी सांगत असतो की संधी मिळत नसते, ती निर्माण करावी लागते. पण इथे संधी तर चालून आली होती, तिला स्वीकारता नाही आलं. आणि क्रिकेट या खेळामध्ये एक गोष्ट एक प्लेअर म्हणून नेहमी लक्षात ठेवा
की हे जे मोमेंट्स आहेत ना हे फार कमी वेळा येतात आणि जेही येतात ते तुम्हाला ग्राफ करणं आवश्यक आहे. आणि कॅच झाली ड्रॉप आणि त्यात नंतर पुल करण्याचा प्रयत्न होता स्वतःवरती नाखुश आहेत. कारण हा बॉल ज्याप्रमाणे डिलिव्हर झाला होता लाईन आणि लेंथ पिकही केली होती बट तरीसुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे ते येतो आहे. बॅटर बजरंग पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात संजय पाटील यांनी फार लाजवाब खेळी आतापर्यंत केली. आता हा फुल टॉस आहे हॅमट केलं फुल राखेत लॉंग ऑफला बॉल फील्ड होतं मिळेल सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर या सेकंड ओव्हरमध्ये त्या 3 चेंडूंचा खेळही इथे बाकी आहे आणि असं वाटतं की आणखीन एक चांगली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कारण सुपर 6मध्ये याआधी आपण 2 सामने पाहिले. मागील सामन्यामध्ये भार्गव फायटर्स आतिश भामरे यांचा संघ लाजवाब खेळला तेही सुपर 3मध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर आता या लढतीमध्ये कोण बाजी मारेल आणि सुपर 3मध्ये पोहोचणारा तिसरा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर या मॅचमध्ये आपल्याला मिळणार आहे. सो कुठे जाऊ नका एन्जॉय करा ॲज VPLची फायनल नाईट. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे फिल्डर येतात काऊ कॉर्नरला फिल्डिंग चांगली दुसऱ्या धाब्यासाठी परतायचं होतं रनआउटची शक्यता आणि फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की बॅट हवेमध्ये होती सॉफ्ट सिग्नलही आऊट आला पण तिसऱ्या पंचांची मागणी ते झालेली आहे. थर्ड अंपायर पंचायत समिती सदस्य आणि माजी सभापती सन्माननीय श्री विकास भोईरजी इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बिग मॅन कौशल पाटील क्रमांक 3 वरती दाखल होतो. कौशल याआधी मला आठवतं की जेव्हा दुसऱ्या रात्रीमध्ये खेळला होता भरपूर सारे चेंडू खऱ्या अर्थाने हरवले ते सापडलेही नाही आहेत. ज्याप्रमाणे बॅटिंग सेकंड नाईटमध्ये कौशल पाटीलने केली होती आणि आताही त्याच अपेक्षा या बॅटरकडनं नक्कीच आहे टीम श्रुती कन्स्ट्रक्शनला. कारण एक लाजवाब प्लेअर आहे आणि लाजवाब खेळही त्याचा VPL 2025मध्ये राखला आणि पाकला गेले तर क्लच प्लेअर की प्लेअर कारण जो खेळला तर सिंगल हँडेडली मॅच घेऊन जाऊ शकतो. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. कार्यक्रमाला उपस्थित राहिलं त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद. आज आमच्या सर्व माता भगिनी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित होत्या. तुमचंही विशेष आभार व्यक्त करतो की आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही भेट दिली. अंपायरचं मॅच फक्त थोड्या वेळासाठी थांबवायची आहे. चौकार इथे आला धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे त्यामध्ये 1 चेंडूही बाकी आहे आणि त्यानंतर 3 ओव्हरही आहेत आणि स्कोर कार्ड ऑलरेडी 28. आणि इथे जो उल्लेख मी जस्ट केला की कौशल जर खेळला तर फार मोठा इम्पॅक्ट तो या पहिल्या सत्रामध्ये टाकू शकतो. आपण कालही पाहिलं होतं की एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि अंपायर्स बघा हे षटक जसं समाप्त होईल मॅच थोड्या वेळासाठी आपण थांबवायची आहे कारण आसामचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक सन्माननीय मदनबुवा नाईक साहेब VPL 2025 विषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि TV स्क्रीनवरती साहेबांनाच दाखवलं जातं. आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता साहेब उपस्थित झालेत. ठीक त्यांचा बाजूला आपण पाहू शकतात प्रभुदास मदनबुवा नाईक. मदनबुवा नाईक साहेबांनी जो समाजसेवेचा वारसा चालवला त्याला आता अगदी पुढे प्रभुदाजी नाईक साहेबांनीही चालवलं. युवा सेनेचे हेही एक समस्त ठाणे जिल्ह्यामधलं मोठं नेतृत्व.
फुल लेंथ होता, सन्मान दिला, येतोय डॉट. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळही समाप्त झाला 2 षटकांचा अखेरीस धावपळक आहे. 28 धक्का लागला 1 आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी. हॅलो, मी सन्माननीय मदनबुवा नाईक साहेबांना विनंती करते, आपण आजच्या ठिकाणी आत्तापर्यंत जी मॅच पाहिलीत आणि एकंदरच या VPLसाठी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. सन्माननीय नाईक साहेब. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर विराजमान झालेले या गावचे प्रथम नागरिक रामशेठ भोईर, सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य विकास भोईर, नावं घेत बसलो वेळ होईल. सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो, वर्ल्ड प्रीमियर लीग अंतिम सेमीफायनलचे सामने बघायला मिळाले, पण लय टफ चाललेले आहेत. मगाशी मोबाईलवर आतिश भांबरेची टीमची बघितली, विकेटवर विकेट जात होते. मला वाटलं जाऊ का नको जाऊ, काय होईल काय सांगता येणार नाही. पण बरं झालं, लास्टला पाहायला मिळालं की 1 रन 4 बॉल आहेत, मुली जिंकतील. आता क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि अनिश्चितीचा खेळ कोण जिंकेल कोण हारेल काय सांगता येणार नाही. मगाशी IPL मध्ये थोडी मॅच बघितली मी, KKR 116वर ऑल आऊट झाली. कोण कुठे काय होईल काय सांगता येणार नाही. तसे हे वर्ल्ड प्रीमियर लीग सगळे गावचे खेळाडू आहेत, सगळ्या गावच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळालेलं आहे. पहिली ओव्हर बघितली, 20 रन निघाले. वास्तविक विकेट गेली नसती पण धावण्यासारखा रन नव्हता, पण धावलं गेलं तेही जोरात धावलं नाही, स्लोमध्ये धावले आणि विकेट घालवली. क्रिकेट या हिंदुस्थानामध्ये नाही, वर्ल्डमध्ये सगळा क्रिकेटचा बोलबाला चाललेला आहे. चांगले खेळाडू आपल्या भागातून निर्माण व्हावे, चांगले बॉलर व्हावे, चांगले बॅट्समन्स व्हावे, त्या पद्धतीने प्रयत्न करावे. कारण भिवंडी इंग्लंड क्रिकेटची पंढरी बोलून चालणार नाही, तर आता भिवंडी झालेलं आहे. कारण भिवंडीसारख्या टुर्नामेंट मला नाही वाटत हिंदुस्थानात कुठे होत असतील. ओपनच्या होतात, एक गाव गट होतं, त्याच्यानंतर 40च्या 2-3 ग्रुप झालेले आहेत. एवढ्या टुर्नामेंट खेळल्या जातात की कधी कधी जायला आम्हाला पण कंटाळा येतं. परवा मी इथे लाखिवलीला होतो 40च्या मॅचसाठी, तर असं वाटतं की मार्च एंडिंग आलं तरी मॅची चालूच आहेत. असू दे, मुलांना हेच आनंद लुटण्यासाठी मिळतं. पुन्हा 8 महिने क्रिकेट बंद राहतं, पुन्हा दसरा आला की चालू होतं. वडगावाच्या विषयी बोलायचं म्हटलं तर वडगावाने चांगले कबड्डीचे खेळाडू निर्माण केले, चांगले क्रिकेटचे खेळाडू निर्माण केले. शांत आणि अतिशय चांगल्या प्रकारे असलेला गाव हा. अनेक वेळा इलेक्शन होतात, 2 गट आहेतच, परंतु मिळून मिसळून मतदान करतात. कोण हरला कोण जिंकला याची त्यांना पर्वा नाही आणि कधी खुनसी राजकारण करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी या गावामध्ये गावाची मीटिंग होऊन सदस्य घेतले जातात, इलेक्शन होत नाही. सगळ्यात बोलायचं म्हटलं, राजकारणापेक्षा गावाची शांतता महत्त्वाची आहे आणि त्या शांततेने सगळं होतं. मला वाटलं होतं बरेच दिवस माझी आणि वसंत शेठची भेट झाली नाही, पण शब्दाला किंमत आहे, त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे. संपूर्ण गाव ऐकतो, मी त्यांना धन्यता देतो.
आज मला वाटतं या टुर्नामेंटचा लास्टचा दिवस आहे. विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालील हेही मी सांगू शकत नाही, परंतु जे संघ बाहेर निघाले मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो, कारण ते खेळले नसते तर तुम्ही सेमीफायनलपर्यंत आले नसते. सेमीफायनलमधून फायनलमध्ये जाल, 2 टीम राहतील, कोण जिंकेल कोण हरेल हे त्यांचं नशीब ठरवेल. या ठिकाणाला मला बोलवलं, बहुमान दिलं, त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ वळ आणि वर्ल्ड प्रीमियर लीग यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नाईक साहेबांचे मनस्वी आभार व्यक्त करते. भागीरथ पाटील यांना विनंती करते, आपण विकास भोईर यांचं स्वागत करायचं आहे. झालं. मॅचकडे आपण वळूया. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं मदनबुवा नाईक साहेबांनी. मॅचकडे वळूया. 2 ओव्हरच्या खेळामध्ये 28 धावा धावफलकावरती धक्का 1 लागला. तर कौशल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि आता असं म्हणावं लागेल की सीट बेल्ट बांधून घ्या, कारण सध्या सगळीला पाकलं गेलं तर ज्याप्रमाणे जेव्हाही कौशल मैदानाच्या हातामध्ये VPLमध्ये आलं तेव्हा वादळ आलं आहे, पण या वादळाला थांबवण्याचं कार्य करायचं त्यासाठी देवर्ष स्वतः तयार झाला या थर्ड ओव्हरमध्ये. आणि कौतुक करेन मी देवर्षही, कारण एक कॅप्टन म्हणून आणि या टीमचा ओनर म्हणून या क्षणाला स्वतःवरती विश्वास दाखवला. कारण देवर्षलाही ही गोष्ट माहिती आहे की इथे जर कौशलची विकेट आपल्याला मिळाली तर आपण या मॅचमध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करू शकतो. समोर कौशल. चला आता फिल्डिंग टीम भरत स्पोर्ट्स सुरुवात करा. कारण कधी कधी काय असं ऑनेस्टली आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समस्यांपासून दूर पडण्यापेक्षा समस्येला फेस करा, काही ना काही समाधान निघतं. आणि सध्या सगळ्या तेच करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आता देवर्षने घेतली की चॅलेंज आहे, चॅलेंजला आपण फेस करू, आपण लढू. हा इंटेंट आणि हा अप्रोच इथे देवर्ष पाटील दाखवतो आणि याच तर अपेक्षा खेळाडूकडनं नेहमी आपण ठेवतो. फुल टॉस टाकला, फ्लिक केला, स्क्वेअर लेग, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग, बॉल स्टॉप केला, मिळेल तोपर्यंत सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 ऑन द बोर्ड. कौशल आता काही चर्चा नक्कीच बॅटर बजरंग पाटील यांच्या सोबत करतोय, कारण इथे जर आपण पाहिलं भरत स्पोर्ट्ससाठी काय महत्त्वाचं की त्यांना इथे विकेट्स काढावे लागतील. स्पेशली कौशलची विकेट इथे महत्त्वाची झालेली आहे आणि त्यातल्या त्यात बजरंग पाटील एक सिनियर प्लेअर, त्यांचाही खेळ अतिशय चांगला लागला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुल्लंत सन्मान दिला. मी याचसाठी तर म्हटलं की देवर्ष पाटील चॅलेंज स्वीकारण्यामध्ये कधीच मागे नाही आहे. दॅट्स वाय या 3ऱ्या ओव्हरमध्ये तो आला. आणि एखाद्या टीमला जेव्हा आपण लीड करतो, एखाद्या टीममध्ये जेव्हा आपण कर्णधार असतो, तेव्हा मी म्हणेन टीमची अर्धी जिम्मेदारी तर आपल्याच खांद्यावरती असते. कारण ॲज अ लीडर आपल्याला कधीही पुढे उभं राहायचं, आपल्या टीमला लीड करायचं आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं मी आवर्जून म्हणेन. कारण ज्याप्रमाणे आतापर्यंत देवर्षने या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. नेक्स्ट बॉल. आता दरम्यान काय घडलं पाहावं लागेल. रनआउटची शक्यता होणार नाही आहे. कौशल पाहतोय स्क्वेअर लेग अंपायरकडे, बट मेन अंपायरने सांगितलं की दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे मिळेल आणि त्यासोबत 22ची सिंगलही कंप्लीट झाली, म्हणजे मिळतील या 2 धावा. 2 धाव्यांच्या मधील धावफलक आता 31 धावा धावफलकावरती. VPLचं पर्व 3रं आपण पाहत आहोत. सीझन 3मध्ये आपण आहोत. गेले 2 पर्व जर आपण पाहिले, विघ्नेश इन्फ्रा फर्स्ट सीझनची चॅम्पियन, लास्ट सीझन नरेश शेट ऑलराऊंडर चॅम्पियन, जे अजूनही जिवंत आहेत, जे सुपर 3मध्ये पोहोचलेत. आणि असं वाटतं की डिफेंडिंग चॅम्पियनचाही लाजवाब खेळ आपण पाहिला आणि आय थिंक थोडा अडथळा आला, कौशल बाजूला झाला. हा डेड बॉल असेल आणि रिक्वेस्ट आहे की प्लीज बघा एंट्री गेटजवळ कोणी बाईक अथवा स्कूटी वगैरे कोणाची असेल प्लीज जे लाईट बंद करा, कारण त्याने बॅटरला डिस्टर्बन्स होतो. देवर्ष पाटील
सध्या सगळी या थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय, जे मी सांगितलं की विकेट्स हव्या आहेत, कारण रणगती ऑलरेडी चांगली आहे, 30 धावा धावफलकावरती आहेत. आणि रणगती रोखण्याकरिता ॲज अ फिल्डिंग साईड तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असतं की विकेट काढणं, आणि विकेट काढायची आहे. नेक्स्ट बॉल आणि पॅनवरती लाऊड शाउट अपील, बट अंपायर सहमत नाही आहे. जवळजवळ संपूर्ण टीमच अपील करत होती, बट अंपायर्स इथे सहमत नाही आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. अंपायर्सने इथे नकारलं जरूर, आणि दिवस कॉन्फिडंट दिसत होता, आणि अंपायर्सने ते नकारलं. आणि असं वाटतं की रिप्लेमध्ये देखील तेच पाहिलं की लेग स्टंप कदाचित इथे मिस झाला असता, तेच वाटलं. चला, विनंती असेल फिल्डिंग सेट करा. अपील भरपूर झाली, आणि त्यामध्ये लेग बायची सिंगलही कंप्लीट झाली. धावफलक आता पुढे जातो 32 धावा धावफलकावरती, 32 ऑन द बोर्ड. बॉल भरपूर चांगला टाकला होता कौशलचा समोर. एकंदरीत थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर लेग बिफोर विकेट मिळण्याची शक्यताही होती, पण तसं नाही आहे. आता समोर बजरंग पाटील. आता ही फुल टॉस पॅनवरती होता, दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. सत्ताचा घडीला जर आपण पाहिलं तर प्रयत्न देवर्सचा हाच दिसतो की विकेट काढायचे आहे, पण त्यातल्या त्यात आता ज्या अतिरिक्त रन चाललेल्या आहेत ना, त्याही टोचू शकतात. कारण या ओव्हरमध्ये पहा, आतापर्यंत ज्या एक्स्ट्रा रन्स आलेल्या आहेत, याआधी आपण पाहिलं वाईट प्लस 22ची सिंगलही आली, त्यानंतर आणखीन एक एक्स्ट्रा, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा बोनसमध्ये दिला. कारण जर त्या 3 रन सोडून दिल्या तर 2च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आणि अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू अजून बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे, बॉल बॅक स्ट्रोक होता, लॉंग ऑन द फिल्डर येतात. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी परतायचं नाही आहे, नकारलं आहे, मिळेल सिंगल. हे षटक आता थोडं इंटरेस्टिंग आतापर्यंत चाललं आहे, कारण आतापर्यंत कौशल पाटीलचे बॅटिंग आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली. अंपायर थोडं 2 मिनटं मॅच थांबवा, थोडं कन्फर्म आपण करूया. येस, 2 बॉल बाकी आहेत, 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड 33 आणि 2 चेंडू बाकी आहेत या थर्ड ओव्हरचं. प्रयत्न तर तोच दिसतो की विकेटसाठी जायचं, बट आतापर्यंत त्याचं काही झालं नाही आहे. नेक्स्ट बॉल. आता लोबा फुल टॉस होता, फिल्डर येतात काऊ कॉर्नरला, बॉल फील्ड होतोय, मिळेल सिंगल. धावफलक 34. अजूनही 1 चेंडू बाकी आहे या थर्ड ओव्हरमध्ये. प्रयत्न जरूर झाले, कारण ज्याप्रमाणे बॉल या ओव्हरमध्ये टाकण्यात आले, अटॅकिंग माइंडसेटनेच बॉलिंग झाली. विकेटसाठी अटेम्प्ट होता, बट दोन्ही बॅटर्सही कौतुक करेन की देवर्सच्या अगेन्स्ट कोणत्याही प्रकारे रिस्क घेतला नाही आहे, डिफेन्सिव्हरित्या खेळलेत, आणि तेच पाहायला मिळालं आपल्याला या थर्ड ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल असेल देवर्सचं षटक चांगलंच राहिलं असंच मी म्हणेन. फुल लेंथ आणि बीट केलं बॅटरला, येतोय हा डॉट, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा करेस 34. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स. आणि इथं 2 ओव्हरचा खेळही बाकी आहे. आणि आमच्यामधनं रजा घेत आहेत आज. सन्माननीय नाईक साहेबांचे मनस्वी आभार. आपण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला आपलं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 34. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रुती कन्स्ट्रक्शन. आणि रिमेनिंग जो खेळ बाकी आहे येत्या 2 षटकांचा. चला टीम भरत स्पोर्ट्स प्लीज एक्स्ट्रा वेळ घेऊ नका, फिल्डिंग बरीच सेट करा. आमचे प्रमुख अतिथी आमच्यामधनं आज रजा घेत आहेत. आज जर आपण पाकलं ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपण पाकली या स्पर्धेमध्ये. मदनबुवा नाईक साहेबांनी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. तसेच प्रभुदासजी नाईक साहेबांची उपस्थिती आज आपण VPL 2025 मध्ये पाकली.
बॉलर तयार होतोय या ओव्हरमध्ये, 4th ओव्हरमध्ये. करम पाटील, कालचा दिवस आठवतो आपल्याला, कालची रात्र करम पाटील लाजवाब खेळला होता विथ बॅट. बॅटिंग चांगली गेली होती आणि आता तोच करण दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. करणचा पहिलाच बॉल फ्लॅट, फिल्डर धावतात बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. तुम्ही मॅजिक बॉक्समध्ये बसा आणि आवर्जून प्रत्येकी बॉलचा, प्रत्येकी मॅचचा आनंद घ्या. तुमचंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चौकारी त्याला फ्लॅट अगदी गेला होता, असं वाटलं की झेलची शक्यता होईल का, बट तसं काही झालं नाहीये. नेक्स्ट बॉल समोर कौशल, फुल लेंथ बॅट सिकेडा, विकेट कीपर. हे काय केलं, हे काय केलं. सध्याच्या घडीला इथे मी म्हणेन की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारला. कारण ज्याप्रमाणे ही गोष्ट इथे घडली, कॅच इतकी अवघडही नव्हती. बघा, नेहमी मी सांगत असतो की खेळ आहे, मिस्टेक्स होतात, बट होनेस्टली या क्षणाला ही मिस्टेक होणं, ही मिस्टेक आपल्याला कदाचित फार त्रासदायकही ठरवू शकते. आणि चला छोटा भीम, आपण ग्राउंडचा बाहेर जा. त्यांच्यासाठी स्पेशल व्हेकल या स्पर्धेमध्ये अवेलेबल करून देण्यात आलं आहे. आमची मॅनेजमेंट कमिटी कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता ठेवलेली नाही आहे. छोटा भीम आणि त्यांच्यासाठी आता व्हेकल अवेलेबल आहे या स्पर्धेमध्ये. मॅचमध्ये आता पुन्हा एकदा आपण वापस जाऊया. बघा, मॅच सुरू असताना प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये कोणी यायचं नाही आहे. आता गती कमी, अपील, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, सफलता मिळेल. स्कोर कार्ड 40 धावा कौशल, 40 धावा आहेत. आणि बघा, लहान मुलं जी आहेत मॅजिक बॉक्समध्ये, मॅच नक्कीच पहा, आनंद घ्या, बट मॅच सुरू असताना ग्राउंडमध्ये येऊ नका. चेअरमॅन साहेबांनाही आपण पाहू शकतात, भानुदास मधुकर भोईर साहेबांचे फार मोठं नेतृत्व, मार्गदर्शन आणि पाठिंबा VPL सीझन 3 साठी लाभलं. दर्शन भोईर यांनी सांगितलं की कल्पित पाटील जर बॅटिंगसाठी आला तर त्याचा प्रत्येकी रनसाठी 500 रुपये देण्यात येतील. आणि असं पारितोषिक लावल्यानंतर माझ्या माइंडमध्ये एकच गोष्ट आली की किती विश्वास आहे बॅटरवरती. मॅचमध्ये आता जाऊया. कल्पितसाठी स्पेशल पारितोषिक, बट कल्पितचा नंबर लागेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न. क्या बात, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो हा बॉल, येतो डॉट. आणि सध्याच्या घडीला इथे बरंच स्पोर्ट्स टीमही सांगून देते की जो खेळ आम्ही दाखवलाय ना, जो स्टँडर्ड आम्ही जपलाय ना स्पर्धेमध्ये, त्या स्टँडर्डला आम्ही कुठेच कमी पडू देणार नाही आहे. जा स्तरचा, जा लेवलचा ते खेळ या मॅचमध्ये करतात. कारण ज्या टीमने अक्षरशः लीग स्टेजमध्ये ज्या 3 मॅचेस जिंकल्या त्या 1 साईड जिंकल्या, आणि 1 साईड जिंकल्या टीमचा अगेन्स्ट आम्ही दुसऱ्या साईडने चांगली लढत देऊ शकतो. ही गोष्ट देवर्ष पाटीलचा बरेच स्पोर्ट्स नेते दाखवले. डॉट बॉल इथे येतो. नेक्स्ट बॉल, आता बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला, सिंगलच मिळेल. आणि कौशल तेच सांगतो की कुठे ना कुठे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारायला हवा होता, पुलसाठी अटेम्प्ट करायला हवा होता, पण अफर कट, आणि त्या क्षेत्रामध्ये एका धावेपेक्षा जास्त मिळणारही नाही आहे.
धावफळकी एका धावेत समोर स्कोर करता 41, 41 धावा धावफळकावरती. आणि अजूनही इजरा पण बाकी ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. पण कौशल 4 चेंडू आतापर्यंत फेस केले, तो 7 धाव्यांवरती नॉट आउट आहे. बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंडमध्ये. मंचावरती मंगेश भोईर हे एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे. त्यांच्याकडनं मागच्या 2 दिवस एक उत्तम मेजवानी इथे सगळ्यांना मिळालेली होती आणि या मेजवानीचे स्पॉन्सरर्स मंगेश भोईर यांचं मी या मंचावरती मनःपूर्वक हार्दिक स्वागत करते. आपण त्यांचं स्वागत सन्मान सत्कार करतोय. प्रतीकजी आपण हा स्वागत सोहळा संपन्न करावा अशी विनंती आहे. मंगेशजी भोईर यांचं आपण स्वागत करूया. प्रतीकजी यांच्या शुभ हस्ते हे स्वागत होते. आणि अशा अनेक मेजवाने आपल्याकडनं मिळत राहोत, असा पाठिंबा अशा VPLसाठी आपल्याकडनं लाभत राहो ही गणेशाचरणी प्रार्थना. आणि आपल्या संपूर्ण पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅचकडे वळूया. एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये आणि तो बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. कनेक्शन प्रॉपर थेट आमच्या चेअरमॅन साहेबांचा जो कट्टा उतरला त्याच्यावरती जाऊन धडकला हा बॉल. षटकार. षटकार आहे तो. खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरीस धावफलक 47, धक्के 2 लागलेत. DJ डॅनी यांच्या माध्यमातून आपण मोड आया हा गाणं ऐकला आणि सध्याच्या घडीला असं वाटतं की या मॅचमध्ये देखील आता मोड आला, कारण ज्याप्रमाणे हा फटका इथे आला, कारण आता जी रणगती थांबली होती तिला गती प्रदान करण्याचं कार्य या फटक्याने इथे झालं. आणि अजूनही एक ओव्हर बाकी आहे. चला फिल्डिंग टीम भरत स्पोर्ट्स फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम षटकाला सुरुवात करा. तानाजी भोईर साहेब तसेच नाना मडवी साहेब या मान्यवरांनाही मी विनंती करतो आपणही या मंचावरती आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच लाईफ इंडिया न्यूजचे रिपोर्टर वर्मा सर यांचे आगमन आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम षटक. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. त्यानंतर सुपर 3साठी काय असेल त्याची वाट आम्हीही पाहतोय. त्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही आहे की ड्रॉ असेल की रन्स पळून काढायचा की बॉल आऊट, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे. मंचावर उपस्थित वळगावचे समाजसेवक सन्माननीय संजय धाबो भोईर यांचं आपण स्वागत करतोय. यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करतो आहोत, सन्मान करतो आहोत. भोईर साहेबांनी हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. कंटिन्यू. मॅचकडे वळूया. लास्ट ओव्हर. समोर कौशल पाटील. आता कौशलला देखील ठाऊक आहे आर नाही तर पार, कारण या अंतिम ओव्हरमध्ये रन्स इथे हवे आहेत, कारण स्कोर कार्ड फक्त 47 आहे. बघा एकंदरीत फक्त हा शब्द यासाठी यूज केला कारण ज्याप्रमाणे बॅटिंग श्रुती कन्स्ट्रक्शन टीमची लागलेली आहे, बट बरेच स्पोर्ट्स लाजवाब खेळलेत आतापर्यंत या मॅचमध्ये. अंतिम षटक जर इकॉनॉमिकल जर इथे आलं तर या मॅचमध्ये बरेच स्पोर्ट्स टीमही आपल्या पुढे जाताना दिसेल. पहिलाच बॉल यश ट्रान्सावेत. क्लीन बोल्ट. फार मोठा धक्का. कौशल पाटीलला डगआउटची दिशा दाखवली बॉलर विकी पाटीलनं. समोर आणि हा रिप्ले पाकल्यानंतर भरत स्पोर्ट्स टीमचा प्रत्येकी खेळाडू प्रेक्षक आता खुश होईल, कारण विकेट कोणाची मिळाली? कौशल पाटीलचं विकेट इथे मिळाली. आणि ही विकेट मला असं वाटतं की 10 ते 15 रन्सचा डिफरन्स इथे नक्कीच क्रिएट करेल. न्यू बॅटर प्रणय मैदानाचा आतमध्ये. आणि प्रथमतः असं मी म्हणेन की बॅटिंगमध्ये इथे या मॅचमध्ये जास्त काही करता आलं नाही कौशलला,
कारण ऑल ओव्हर या आधीचे 3 सामने तो खेळला, लाजवाब बॅटिंगही त्याचे आपण पाकली. बरं स्पोर्ट्स चला फिल्डिंग सेट करा, कारण न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पोहोचला आहे. बरं स्पोर्ट्स फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा पुन्हा एकदा. सध्या सगळीला आपण भार्गव फायटर्स या टीमचा खेळाडूंनाही आपण पाहू शकतो. निसटता विजय त्यांनीही मिळवला, त्याचा एक वेगळा आनंद आहे. भार्गव फायटर्स आतिजी भामरे यांचे सुपुत्र भार्गव भामरे यांच्या नावाने ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांनी विजयजी भामरे साहेबही फार खुश असतील ज्याप्रमाणे ही टीम खेळली. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. समोर आता बॅटर आपल्याला पाहायला मिळेल प्रणयाला बॅटिंग करण्याकरिता. बरं स्पोर्ट्स टीम फार जास्त वेळ लागतो मित्रांनो. बघा मॅचचा रिदम प्लीज ब्रेक करू नका, सुरुवात करा. हॅमट केलंय, बॉल हवेमध्ये आके वाईड ऑफ स्टंप विथ दिली आणि प्रहार केला आणि बॉल इथे फील्ड झाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एकंदरीत असं वाटलं की इझिली बॉल जाईल की काय, पण फिल्डिंग चांगली लागली आणि तोपर्यंत इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट झाला या बॉलवरती. या 2 आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या 2 धावांच्या मदतीने 51. माफी सुद्धा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 47 होता आणि 2 धावा इथे आला. धावफळक 49, 49 धावा धावफळकावरती. नेक्स्ट बॉल प्लेन मिस, येतोय डॉट. निर्धाव चेंडू या क्षणाला येणं हे भरपूर टोचणारी गोष्ट आहे टीम श्रुती कन्स्ट्रक्शन टीमसाठी. कारण बरं स्पोर्ट्स टीम ज्याप्रमाणे या मॅचमध्ये खेळलेले आहे कौतुक आवर्जून करेन, बट एकंदरीत इथे मी म्हणेन की मोठे फटके हवेत टीम श्रुती कन्स्ट्रक्शनला. बॉलिंग क्रममध्ये दमखम भरपूर आहे, बट एखादा मोठा फटका हवा आहे. स्लो वन होता, बॅटचा टोला लागला, लो फुल टॉस डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर येतात, बॉल फील्ड होतोय, मिळेल सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने 50 अप. 50 धावा धाव फळकावरती, 50 धावा धाव फळकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये येते 2 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या 17मध्ये. प्रत्येकी स्टँड जर आपण पाहिलं तर पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय, भरपूर साऱ्या प्रेक्षकांची गर्दी असं या महाअंतिम रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टँडमध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी, तसेच ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँडमध्ये प्रेक्षक, तसेच ठीक शिडूमाता वर्ल्ड स्टँडमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद इथे घेत आहेत. भरत स्पोर्ट्स देवर्ष पाटील बघा प्रत्येकी चेंडूला हे सांगणं की वेळ जास्त जातोय ते आम्हालाही योग्य वाटत नाही आहे. सो प्लीज त्याकडे लक्ष द्या. चेंडू बाकी आहेत अजूनही, येते 2. आकाश पाटील पूर्णा, आपण जर इथे उपस्थित आहात तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. आकाश पाटील 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. आकाश पाटील काल थोडा निराश झाला, कारण माइंडसेट चेंज केला, बट तरीसुद्धा अंतिम सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. हरकत नाही आकाश, चांगले खेळले तुम्ही. स्लो वन आहे, वाट पाकली आहे, उडवला, फिल्डर येतात, लॉंग ऑफला कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का. फ्लाइट दिली होती, टेक ऑफ करायचं होतं, पण टेक ऑफ केलं फक्त फिल्डर पर्यंत. धक्का 4था. मंचावर उपस्थित साहेबांचं स्वागत करायची विनंती करते जतीन पाटील यांना.
एक चेंडू बाकी आहे, 50 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल हॅमर्ड केलं. फिल्डर आता लॉंग ऑफचे डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलेत आणि अखेरीस बॉल फील्ड केला. थ्रोही येतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर हे काय चाललंय, कारण ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा बेनिफिट मिळेल. रन्स एकूण कंप्लीट झाला या अंतिम बॉलवरती, या 3. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 53 बनवण्यात आलं आणि 54 धावांचं एक चांगलं लक्ष इथे सेट केलं टीम श्रुती कन्स्ट्रक्शनने अगेन्स्ट टीम भरत स्पोर्ट्स. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला जेव्हा होईल सुरुवात, कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया अजयजी घरत सरांचा. धन्यवाद. मंचावर उपस्थित हरचंद्र भोईर यांचं आपण स्वागत करतोय. भोईर साहेबांचं स्वागत करतील जतीन पाटील. मी विनंती करते हरचंद्र भोईर साहेबांना आपण हे स्वागत स्वीकारावं. आपण वेळात वेळ काढून या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल या VIP कक्षामध्ये आपलं मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. VPL मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत हरचंद्र भोईर साहेबांचं. थँक्यू सो मच विशाल पाटील. VPL सीझन 3मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण इकडे आता ड्रॉ टाकणार आहोत 3 संघांदरम्यान आणि ड्रॉच्या आधारे एक संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. उर्वरित 2 संघांदरम्यान सेमीफायनलची पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बघा, जे 2 संघ या अगोदर जिंकलेले आहेत सुपर 6मध्ये, दोन्ही संघांचे कर्णधार आपण यायचं आहे. भार्गव फायटर्स आणि नरेश शेट ऑलराऊंडर्स. तिसरा संघ अर्थातच चालू सामन्यातील विजेता संघ असेल. या मॅचमध्ये टार्गेट 54 धावांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 53 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि भरत स्पोर्ट्सला आता 54 धावा करायच्या आहेत अंतिम 3मध्ये दाखल होण्यासाठी. कदाचित फायनलचं तिकीट देखील मिळू शकतं कारण आता ड्रॉ केला जाणार आहे 3 संघांदरम्यान. दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. भार्गव फायटर्सचे कॅप्टन आणि नरेश शेट ऑलराऊंडरचे कॅप्टन. आपण त्वरित व्यासपीठावर दाखल व्हायचं आहे. बघा, 3 चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत तिन्ही संघांच्या नावाच्या. एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ असा उल्लेख असेल, अर्थात चालू सामन्यातील तो संघ असेल, आणि नरेश शेट ऑलराऊंडर्स तसेच भार्गव फायटर्स हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी चिठ्ठी सर्वप्रथम उचलली जाईल तो संघ फायनलमध्ये असेल, याची नोंद सर्वांनी घ्या. सन्मान्य विकास भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स देखील पुरस्कृत करण्यात आलेला आहे. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं मोलाचं सहकार्य मिळत असतं. त्यांच्याच शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढणार आहोत. बघा, पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. सो आता येथे
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. रनचेसला सुरुवात होत आहे भरत स्पोर्ट्सच्या. भरत स्पोर्ट्स देवर्ष पाटील फेम टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रुती कन्स्ट्रक्शन्स अरुण पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा दमदार संघ. दमदार कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये या टीमची राहिली आहे. टोटल देखील चांगली फलकावर पाहायला मिळते. 53 धावा बनवल्यात आणि 54 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. परंतु भरत स्पोर्ट्सकडे देखील अतिशय दमदार फलंदाज आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. इंद्रपाल पाटील आणि संजय वाघे. गोलंदाज देखील संजय. पहिला बॉल सुरेख थोडासा दूर टाकलाय उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. बीट केले बॅटरला. डॉट बॉलने सुरुवात करतायत गोलंदाज संजय पाटील. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. या मॅचमध्ये देखील चांगल्या धावा त्यांनी बनवल्या. एक चौकार, एक षटकार ठोकला होता. सलामीला येत असताना 12 धावांचं योगदान दिलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेषतः बॅटिंग त्यांची अफलातूनच राहिली आहे. तेवढेच चांगले गोलंदाज देखील आहेत. इंद्रपाल देखील कमी नाही. तो पिच बॉल लॉफ्ट केलाय आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला क्लिअर केलंय. 6 धावा मिळत आहेत. षटकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतायत इंद्रपाल पाटील. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला देखील चांगला फटका आहे परंतु बॉल डिक्लेअर झोनकडे मार्गस्थ होतोय. थोडासा आणखी समोर असता तर कदाचित येथे 4 किंवा 6 धावा देखील मिळाल्या असत्या. टायमिंग फार चांगलं जुळालं होतं परंतु बिहाइंड स्क्वेअर खेळलेत. डिक्लेअर झोनमध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 54 धावा 5 ओव्हर्समध्ये बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भरत स्पोर्ट्स या टीमला. क्रिकेट रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला अगदी पहिल्या मॅचपासूनच पाहायला मिळत आलेला आहे. सुंदर फटका आहे. वाईड मिडॉनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना इंद्रपाल पाटील चौकाराच्या जोरावर धावसंख्या 11 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि कमजोर गोलंदाजी येथे पाहायला मिळते. या अगोदर अगदी ओव्हरपिच बॉल त्याच्यावर षटकार आला होता आणि हा तर फुल टॉस होता. फ्रेंडली फुल टॉस. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान असे चेंडू टाकले जाऊ शकत नाहीत. जर तुमच्यासमोर चांगला फलंदाज आहे तर मात्र चांगलेच चेंडू टाकावे लागणार आहेत. हे कमजोर चेंडू पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदा घेत आहेत इंद्रपाल पाटील. कल्पित मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. तला बॉईज वाघबीळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेला वळवलाय चेंडू स्क्वेअर लेगला. चांगला एफर्ट. बॉल हातातून जरूर निसटलाय मात्र जास्त नुकसान होणार नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 12. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आपल्या टीमला देत असताना इंद्रपाल पाटील. कल्पित यांच्यासाठी विकेटसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक तला बॉईज वाघबीळ यांच्याकडून दिलं जाणार आहे. पण बघायचं गोलंदाजीला कधी येतील कल्पित. विकेटची आवश्यकता असणार आहे. अर्ली ब्रेक थ्रूज जर मिळाले तर मात्र या ठिकाणी आपण बघतो की श्रुती कन्स्ट्रक्शन टीमची स्थिती मजबूत होऊ शकते आणि प्रेशर वाढवलं जाऊ शकते भरत स्पोर्ट्सवर. परंतु भरत स्पोर्ट्सकडून इंद्रपाल पाटील यांनी खूप चांगली बॅटिंग आत्तापर्यंत केली. स्ट्रायकिंग एंडला संजय वाघे. डावखरे फलंदाज. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. संजय टू संजय. फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साईडला. फटका चांगला आहे परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. अक्षरशः झेपावलेत फिल्डर. फेक थोडीशी स्वेअर आली आहे आणि त्याचाच फायदा येथे उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. ॲक्युरेट थ्रो असता तर जरूर येथे विकेट मिळाली असती धावचीच्या रूपात. फलंदाजांनी रिस्क घेतली होती आणि त्याचा फायदा मिळाला आहे टीम भरत स्पोर्ट्सला. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 14. आपण आता ड्रॉकडे वळत आहोत. 3 संघांदरम्यान ड्रॉ केला जाईल. चालू सामन्यातील विजेता संघ नरेश शेठ ऑलराऊंडर्स आणि भार्गव फायटर्स. 3 चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. सन्माननीय विकास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत आणि जी चिठ्ठी काढली जाईल तो संघ असेल थेट फायनलमध्ये.
दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी आपण या. श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि भरत स्पोर्ट्स दोन्ही टीमचे जे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, आपण देखील व्यासपीठावर या. बघा, ड्रॉचं स्वरूप पुन्हा एकदा समजून घ्या. 3 चिठ्ठ्या आपण टाकत आहोत. विकासजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी काढली जाईल. चला, खेळ थांबवलेला आहे आपण. सो कॅप्टन आपण यायचं आहे. कॅप्टन या, दोन्ही टीमचे कॅप्टन या. पूर्णपणे पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये, यातील मात्र शंका नाही आहे. कॅप्टन आपण देखील या. श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि भरत स्पोर्ट्स. येस, देवर्ष पाटील देखील येत आहेत. हा ड्रॉ फार महत्त्वाचा आहे, कारण थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनलची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 3. चेअरमॅन साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. भानुदास भोईर साहेब, विकासजी भोईर साहेब, माजी सभापती पंचायत समिती भिवंडी, त्यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढत आहोत. भरपूर विचार करतायत. बघायचंय नशिबाची साथ येथे कोणाला मिळते. आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ भार्गव फायटर्स. आतिश भामरे फेम टीम भार्गव फायटर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता यानंतर सेमीफायनलची मॅच जी असेल, चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध नरेश शेठ ऑलराऊंडर्स. जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. 14 धावा फलकावर. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये 40 धावांची आवश्यकता आहे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम भरत स्पोर्ट्सला. गोलंदाजीमध्ये भरपूर चांगले पर्याय अजूनही उपलब्ध आहेत श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमकडे. विशेषतः कौशल पाटील यांच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. परंतु सध्या गोलंदाजीसाठी येत आहेत प्रशांत, अविनाश, कौशल पाटील. अतिशय चांगलं बॉलिंग अटॅक आहे. संजय पाटील यांनी थोडंसं निराश केलं पहिल्या ओव्हरमध्ये. 14 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळेच प्रेशर आता श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमवर जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही भरपूर खेळ व्हायचा आहे. 24 बॉल्समध्ये 40 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 10ची सरासरी येथून गाठायची आहे, जी डावाच्या सुरुवातीला 10पेक्षा अधिकची आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये चांगले शॉट्स खेळलेत इंद्रपाल पाटील यांनी. त्याच्यामुळेच धावगती जी आहे, आपल्याला आवश्यक धावगती आता थोडीशी कमी होताना पाहायला मिळते. एक्झॅक्ट 10 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. प्रशांत या षटकातील पहिला बॉल घेऊन. हो, सुरेख बॉल इनसाइड एज. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. ह्या धावा देखील फार महत्त्वाच्या असतात. ह्या चुका ज्या होतात त्या फार महागात पडतात. एक एक धाव फार लाख मोलाची आहे. जिथे धाव मिळणं अशक्य वाटत होतं तिथे धाव मिळाली आहे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली आहे. एक रंगतदार सामना येथे क्रिकेट रसिकांना जरूर पाहायला मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज शेवटची रजनी आहे या क्रिकेट स्पर्धेची. वर्ल्ड प्रीमियर लीग वळगाव, पूर्णा आणि वळपाडा या 3 गावातील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आणि तिन्ही गावचे प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. अगदी खचाखच भरलेले स्टँड्स आपण पाहत आहोत. स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टँड, तसेच ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड, शेळूमाता वर्ल्ड स्टँड. शॉट अंपोल केलाय, मिस टाइम फटका, बॉल खाली, फिल्डर, विकेटची चाहूल लागली आहे. 2 खेळाडू प्रयत्नशील, परंतु कॅच ड्रॉप. कॉलिंगचा तेथे अभाव होता, पण तरी देखील एक सोपा झेल होता मी म्हणेन, कारण बॉल हातात विसावला होता सुरुवातीला आणि दोन्ही खेळाडूंकडून येथे चूक घडताना दिसली आहे.
जीवदान मिळालंय फलंदाज संजय वाघे यांना. 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 17वर. आणखी 37 धावांची आवश्यकता असेल. 22 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या पद्धतीनं सलामीवीर खेळलेले आहेत आत्तापर्यंत, विशेषतः इंद्रपाल पाटील, त्यांचा हा चांगला फॉर्म जर कंटिन्यू राहिला तर निश्चित रूपानं समीकरण आणखी थोडं सोपं होताना दिसेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. कारण पायाभरणी फार महत्त्वाची असते. सलामीचे फलंदाज जेव्हा चांगला खेळ करतात तेव्हा मात्र टार्गेट जरी मोठं असलं तरी देखील ते टार्गेट चेस करण्याची शक्यता निर्माण होत असते. आणि फारच जास्त मोठं टार्गेट आहे असं देखील नाही. नेक्स्ट बॉल एच, आणि आता मात्र चूक होणार नाहीये. चांगला झेल स्वीकारला विकेट कीपरनं. फलंदाज बाद. सन्माननीय भावित भोईर, प्रतीक मडवी आणि राज म्हात्रेजी, आपणा सगळ्यांचं शब्दसुमनांनी मी स्वागत करते. आजच्या या VPL मध्ये आपलं सगळ्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आज सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारतायत मानसी राजे मॅडम, आणि आमचा खरं तर भार भरपूर हलका त्यांनी केलेला आहे. थँक्यू सो मच. विकेटचं पतन झालंय. संजय वाघे माघारी परतलेत. नवीन बॅट्समन देवर्ष, स्वतः संघ मालक आता मैदानामध्ये, आणि फक्त संघ मालक नाहीत तर चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. देवर्ष पाटील. भरत स्पोर्ट्स विरुद्ध श्रुती कन्स्ट्रक्शन्स, 2 बलाढ्य संघादरम्यानची ही मॅच. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष, अर्थातच व्हर्च्युअल क्वार्टर फायनल आहे असं म्हणायला हरकत नाही. 17 धावांवर पहिला धक्का बसलाय. प्रशांत पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. चांगला बॉल आहे, परंतु तेवढाच चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना पॉईंटला फिल्डर आहेत. बॉलवर येतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. अतिशय वेगानं ही सिंगल कंप्लीट करण्यात आलेली आहे. पहिल्याच बॉलवर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना देवर्ष पाटील. मोठी जबाबदारी देवर्षांच्या कंद्यांवर देखील असणार आहे, कारण हा फार महत्त्वाचा सामना आहे. संघाला जिंकायचं असेल तर चांगली कामगिरी ही करावी लागणार आहे. इंद्रपाल पाटील यांनी जी सुरुवात केलेली आहे त्याचा इथे फायदा घ्यावा लागणार आहे देवर्ष पाटील यांना. स्ट्राईक सध्या इंद्रपाल पाटील यांच्याकडे. संघाची धावसंख्या 1/18. कौशल पाटील सातत्याने मार्गदर्शन करतायत युवा गोलंदाज प्रशांत यांना, आणि ते फार महत्त्वाचं देखील असतं. खरं तर कौशल देखील यंगस्टर आहेत, पण ज्या पद्धतीनं त्यांनी गरुड झेप घेतली आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये ती अप्रतिम आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर ते पोहोचताना दिसलेत. इनसाइड एज होती, परंतु विकेट कीपरला बीट करत असताना बॉल पाठीमागे निघून गेला होता. एक धाव इथे मिळते. चांगलं षटक आत्तापर्यंत प्रशांत यांनी फलंदाजांना शांत ठेवलं आहे. 5 बॉल्समध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली आहे. संघाची धावसंख्या 19. समीकरण 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 बॉल्समध्ये बनवायचे आहेत 35 धावा. मंचावर उपस्थित सन्माननीय भावित भोईर साहेब, प्रतीक मडवी साहेब आणि राजसाहेब म्हात्रे यांचं आपण स्वागत करतो आहोत. मी जतीन पाटील यांना विनंती करते, आपण भावित भोईर, प्रतीक मडवी आणि राज म्हात्रे यांचं आपण स्वागत करूया. या चेंडूनंतर आपण पाहुण्यांचा सन्मान व्यासपीठावर पाहणार आहोत. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला देवर्ष पाटील. बिग केलाय ऑन साइडला. स्विंग करत असताना फिल्डरला बीट करून बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार. मॅन ऑफ द मॅचसाठी वॉच दिलेली आहेत असे आमचे स्पॉन्सरर भावित भोईरजी, आपलं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रतीकजी मडवी यांचं देखील आपण स्वागत करतोय. प्रतीकजी, आपण आपलं स्वागत स्वीकारावं अशी विनंती. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान येथे दिला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/23. ओपनिंग सेरेमनीला जो फायर शो झाला त्याचे सर्वेसर्वा प्रतीक मडवी, त्यांनी मोरिया इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला
हा फायर शो पाहायला मिळाला असे आमचे प्रतीक मडवी, त्यांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करते. लहू टावरे फाउंडेशनचे ओनर सन्माननीय श्री निलेश टावरे इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पूर्णा वॉरियर्सचे ओनर्स मनोज टावरेजी यांचं देखील मंचावरती स्वागत आहे. त्यानंतर राज म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत करतोय. राज म्हात्रे यांचं स्वागत होतंय, ते स्वागत त्यांनी स्वीकारावं अशी विनंती. आणि साजन पाटील हे देखील मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. साजन भोईर यांचं आपण इथे स्वागत करतोय. साजन भोईर, आपण स्वागत स्वीकारण्यासाठी सज्ज व्हावं अशी विनंती. चलिए, खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है. 18 गेंदों का खेल शेष है. 31 रनों की है ज़रूरत भारत स्पोर्ट्स को ये क्वार्टर फाइनल मैच जीतने के लिए और सेमीफाइनल में पहुंचने के लिए. आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में. ओवर नंबर 3 की शुरुआत हो रही है. अविनाश पाटिल के हाथ में गेंद. पाटिल के सामने पाटिल, बढ़िया शॉट था, यहाँ पर कट, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में लगभग ट्रैवल होती हुई नजर आ रही थी, डिफ्लेक्ट होती हुई. और इसी बीच 2 रन कंप्लीट. बहुत बेहतरीन बल्लेबाजी अभी तक इंद्रपाल पाटिल, गेंद के मेरिट पर अच्छे शॉट्स लगाते हुए स्कोर बोर्ड को लगातार चलता रखा है. पावर प्ले के पहले ओवर में 2 बड़े शॉट्स भी खेले उन्होंने, एक छक्का एक चौका. इस समय 16 पर बैटिंग करते हुए केवल 8 गेंदें खेली है. 200 का उनका स्ट्राइक रेट है. उनका साथ दे रहे हैं देवर्ष पाटिल. एक चौके की सहायता से 5 पर. टीम का स्कोर अब 25 रन 1 विकेट के नुकसान पर. विकेट की ज़रूरत यहाँ पर निश्चित रूप से श्रुति कंस्ट्रक्शंस टीम को. इस बार खेलने की कोशिश नहीं की, गति में परिवर्तन किया था और लाइन को समझ नहीं पाए थे. और बाप बेटे की जोड़ी इस समय क्रीज पर. डीआरएस की मांग की जा रही है. देवर्ष पाटिल और इंद्रपाल पाटिल, बाप बेटे की जोड़ी क्रीज पर मौजूद है. वाइट के लिए रिव्यू की मांग की गई है. बैटिंग साइड का रिव्यू. अंपायर का निर्णय आता हुआ. इट्स अ वाइड बॉल. रिव्यू सक्सेसफुल. ज़रूर वो ऑफ कटर थी, गेंद अंदर भी आई थी, लेकिन जो गाइडलाइन अंपायर के लिए है वहाँ पर आपने देखा कि वो उस लाइन के फिर भी थोड़ी बाहर ही रही थी गेंद. ज़रूर अंदर की तरफ अच्छी खासी टर्न होकर आई थी. अच्छा प्रयास था गेंदबाज का, लेकिन आखिरकार वाइड बॉल. स्कोर बढ़ता हुआ 26 रन और 28 रनों की आवश्यकता. तीसरे ओवर की अभी शुरुआत हुई है. कुल मिलाकर 17 गेंदों का खेल यहाँ से शेष है. अच्छी स्थिति में भारत स्पोर्ट्स. अविनाश एक बार फिर से चले, राइट आर्म ओवर द विकेट. इस बार फिर से थोड़ा पीछे रखा, अब की बार भी जाने दिया. एक और वाइड. लाइन पर कंट्रोल देखने को नहीं मिल रहा है अविनाश द्वारा. हालांकि अविनाश को कौशल पाटिल से पहले गेंदबाजी के लिए लाया गया है. कल के मैच में मेरे ख्याल से उन्होंने आखिरी ओवर किया था. यहाँ पर गेंदबाजों के क्रम बदले गए हैं. कौशल पाटिल को डेथ ओवर्स के लिए बचाकर रखा गया है. स्विंग एंड मिस. इस बार अच्छी लाइन को वैरी करते हुए और थोड़ा सा नज़दीक लेकर आए और अच्छी खासी गेंद उनकी कट हो रही है. कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं. साइड आर्म गेंदबाजी के लिए जाने जाते हैं अविनाश पाटिल. एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट.
इस बार बैक ऑफ लेंथ दिशा दिखाना चाहते थे लेकिन चूक गए पूरी तरह से इंद्रपाल पाटिल। लगातार 2 डॉट गेंदे, देखिए 2 गेंदों के भीतर ही कहीं ना कहीं अब बल्लेबाज का भी माइंडसेट यहाँ से चेंज हो सकता है और दबाव कहीं ना कहीं बल्लेबाज के ऊपर बनता हुआ नजर आ रहा है। तो ये बहुत ही ज़बरदस्त नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच की। भरत स्पोर्ट्स बनाम श्रुति कंस्ट्रक्शंस, एक तरफ अरुण पाटिल साहब की टीम है श्रुति कंस्ट्रक्शंस, दूसरी तरफ देवर्ष पाटिल इनकी टीम भरत स्पोर्ट्स। 27 पर 1 स्कोर रुका हुआ है। आधे रन्स बने हैं, आधे और चाहिए, यानी कि और 27 रन्स बनाने हैं। गेंदें भी आधी खत्म हो चुकी है, 15 गेंदों का खेल बाकी है। नेक टू नेक फाइट आप मान सकते हो। हालांकि आने वाले बल्लेबाजों में करण पाटिल का आना बाकी है। इस बार बढ़िया शॉट लेट कट किया है लेकिन उस दिशा में ज्यादा रन्स तो मिलने वाले नहीं है। एक ही रन, ये क्या लास्ट बॉल थ्रिलर रहेगा। वैसे इससे पहले जो मैच जीता था ग्रुप मैच भरत स्पोर्ट्स ने, उसमें भी उनको काफ़ी संघर्ष करना पड़ा था और आखिर तक उस मैच में भी हमने संघर्ष देखा था। और दर्शक तो चाहेंगे कि अंतिम गेंद तक मैच जाए। हार जीत तो होने ही वाली है, कोई ना कोई जीतने वाला है, कोई ना कोई हारने वाला है, लेकिन मैच रोमांचकारी होना चाहिए और फिलहाल रोमांचक स्थिति में नजर आता हुआ ये मैच। सेमीफाइनल में पहुंचने के लिए संघर्ष है, जद्दोजहद है। गेंद और बल्ले के बीच का ये घमासान वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 और 26 रन चाहिए। इस बार पुल कर दिया गेंद को, फील्डर है, ओ कमाल का कैच, कौशल पाटिल ने अद्भुत कैच लपक लिया है। विकेट का पतन, दर्शनीय कैच, अद्भुत, अविश्वसनीय और अकल्पनीय यह कैच। सबसे लंबे ऊंचे कद के खिलाड़ी वर्ल्ड प्रीमियर लीग के मैदान में बाउंड्री लाइन पर कॉर्नर की दिशा में, और ये देखिए एक हाथ से कैच लपका है। उनकी जगह कोई और फील्डर शायद उनकी टीम का होता तो ये कैच ना मिलता। अपने हाइट का फायदा उठाते हुए कौशल पाटिल, और गेंदबाज अविनाश को देखिए काफी खुश, जश्न मनाते हुए। दूसरे विकेट का पतन, स्कोर 28 रन। हॅलो, मंचावर उपस्थित मॅन ऑफ द मॅचला जे गिफ्ट आहे त्या गिफ्टचे स्पॉन्सरर भूषण भोईर, त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर सलग 4 दिवस आपल्या सगळ्यांना गरमागरम चहा ज्यांच्या माध्यमातून मिळतोय असे निकेश पाटील हे देखील उपस्थित आहेत। निकेश पाटील यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत। जहाँ गर्मा गर्म चाय भी मिल रही है यहाँ पर और गर्मा गर्म मैचेस भी देखने को मिल रहे हैं। ये मैच भी गर्माता हुआ, माहौल गर्माता हुआ वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में 13 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है और अब बल्लेबाजी के लिए क्रीज पर पहुंचे हैं करण पाटिल, की प्लेयर है जहां तक भरत स्पोर्ट्स टीम का सवाल है। ये इस तरीके का जो इक्वेशन है ज़्यादा कुछ मायने तो नहीं रखता है उनके लिए। जिस तरह के बल्लेबाज है, जिस तरह के शॉट्स खेलते हैं, 12 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ से रन्स बनाने हैं और बिल्कुल गेटेबल लगता है ये समीकरण जब करण पाटिल जैसे बल्लेबाज क्रीज पर नजर आते हैं। लेकिन कौशल ने कमाल कर दिया यहाँ पर। उनकी हाइट की चर्चा काफ़ी होती रही है, उनकी बॉलिंग में, उनकी बैटिंग में, लेकिन आज दिखाया कि उन्होंने फील्डिंग में भी वो हाइट का इतना बेहतरीन इस्तेमाल कर सकते हैं। गजब का कैच लपका है उन्होंने। अविनाश विकेट की खुराक प्राप्त करने के बाद राइट आर्म ओवर द विकेट, लेंथ बॉल स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, बीट हुए बैट्समैन। डॉट बॉल के साथ ओवर को समाप्त करते हुए अविनाश पाटिल, शानदार ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर 28 रन, 2 विकेटों के नुकसान पर भरत स्पोर्ट्स। मॅन ऑफ द मॅचमध्ये जे वॉच गिफ्ट दिलं जातं ते गिफ्ट देणारे स्पॉन्सरर बॉबी भट्ट यांचं देखील मंचावरती आम्ही स्वागत करतो। अब 12 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है। समय का ख्याल रखना है प्लीज टीम श्रुति कंस्ट्रक्शंस। मंचावरती आपण स्वागत सन्मान करतो आहोत। भूषण भोईर यांचं स्वागत करतोय। सन्माननीय रामशेठ भोईर यांच्या राम भोईर यांच्या हस्ते, नावं सेम असल्यामुळे गोंधळ होतोय, सॉरी। राम भोईर यांच्या हस्ते स्वागत होते भूषण भोईर यांचं, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचमधल्या गिफ्ट्सचे जे स्पॉन्सरर आहेत त्यांचं इथे स्वागत होतं आहे, भूषण भोईर यांचं। त्यानंतर 4 दिवस वॉच गिफ्ट ज्यांनी दिलेला आहे
वॉच गिफ्ट ज्यांनी दिलंय ते बॉबी भट यांचं देखील आपण स्वागत करतो आहोत. खेळाडू पण आणि गिफ्ट पण द्यायचंय. वा क्या बात आहे. असा असतो खेळाडू वृत्तीमधला हा खेळाडू. त्यानंतर निकेश पाटील यांचं देखील आपण स्वागत करतोय. राम भोईर यांच्या हस्ते निकेश पाटील. चार दिवस आपण जो छान गरमागरम चहा पितोय अशा चहाचे स्पॉन्सरर निकेश पाटील. धन्यवाद. कंटिन्यू. 12 गेंदे 26 रन. बहुत ही ज़बरदस्त मैच श्रुति कंस्ट्रक्शंस और भरत स्पोर्ट्स के बीच में चलता हुआ, और अब गेंदबाजी के लिए तैयार होते हुए बिग बर्ड ऑफ वर्लपाड़ा कौशल पाटिल. सामने है इंद्रपाल पाटिल. तेज गेंद जरूर, लेकिन दिशा पर कंट्रोल कहाँ पर है. वाइड के साथ शुरुआत, सिंगल भी चुरा लिया है बल्लेबाजों ने. 2 रन्स मुफ्त में मिलते हुए भरत स्पोर्ट्स को, और इस तरह के रनों का स्वागत किया जाएगा. कौशल पाटिल का पूरे टूर्नामेंट में बोलबाला रहा है, चाहे फिर हम बात बल्लेबाजी की करें या फिर उनकी गेंदबाजी की, और आज क्षेत्ररक्षण भी उनका कमाल का रहा है. हालांकि इस मैच में बैटिंग में उतना खास योगदान नहीं दे पाए, जहां 7 ही रन बना पाए. पाण्याच्या बॉटल्स ज्यांनी स्पॉन्सर केल्या त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. लेकिन अब सही मायनों में बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है, क्योंकि कौशल के सामने है करण पाटिल. जय पाटील यांना मी विनंती करते आपण मंचावरती यायचे. जय पाटील. लगता है बहुत ज़्यादा तारीफ हो गई कौशल की. नो बॉल का इशारा, फिर से सिंगल चुराने में कामयाब बल्लेबाज, फिर से 2 रनों का तोहफा. जिस खिलाड़ी से सबसे ज़्यादा उम्मीदें हैं गेंदबाजी में, वही खिलाड़ी गलतियां करता हुआ. डीआरएस की मांग की गई है. जय पाटील यांना मी मंचावरती आमंत्रित करते. जय पाटील. ऑन फील्ड अंपायर का फैसला नो बॉल है. उस फैसले को चुनौती दी गई है टीम श्रुति कंस्ट्रक्शंस द्वारा. क्या ये वाकई में बीमर है या फिर निर्णय बदला जाएगा, ये देखने वाली बात है. वळपाडा आणि पूर्णा या गावांमधून इथे उपस्थित जर कोणी वरिष्ठ मंडळी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, आमंत्रित असतील, पण मॅच चालू असल्यामुळे तुम्ही मंचापर्यंत पोहोचू शकत नसाल, अशा व्यक्ती जर स्टँड्समध्ये बसल्या असतील, त्यांना विनंती आहे आपण कृपया मंचापर्यंत यावं. आम्ही आपलं स्वागत करू इच्छितो. वळपाडा आणि पूर्णा या गावांमधील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, आमंत्रित व्यक्तिमत्व, विनंती आहे आपण मंचापर्यंत यावं. देखिए रिव्यू सक्सेसफुल होता हुआ. नो बॉल नहीं है, लेकिन वाइड जरूर है. जहां ये वाइड बॉल है क्योंकि लेग स्टंप के बाहर थी, तो 2 रन तो मिलेंगे. हालांकि फ्री हिट नहीं मिलेगा, क्योंकि नो बॉल पर उसके बाद फ्री हिट मिलता है, लेकिन ये वाइड गेंद घोषित की गई है. नुकसान तो हुआ है यहाँ पर श्रुति कंस्ट्रक्शंस टीम को. खराब लाइन पर गेंदबाजी कौशल पाटिल द्वारा, ये अपेक्षा बिल्कुल भी किसी को भी नहीं थी. स्कोर बढ़ता हुआ 32 रन. अब 12 गेंदों में चाहिए 22 रन. क्या ये फिर से भटक गए? ओ, विकेट कीपर कोशिश कर रहे थे रन आउट करने की, लेकिन फिर से वाइड गेंद, फिर से सिंगल. 6 रन अतिरिक्त के रूप में दे चुके हैं कौशल पाटिल. इसी का नाम क्रिकेट है. कब क्या हो जाए क्रिकेट के खेल में कहना ही मुश्किल है. समीकरण थोड़ा सा आसान होता हुआ. 12 गेंदों में अब चाहिए 20 रन. जहां पर 12 गेंदों में 26 चाहिए थे, वही अब 12 गेंदों में 20 रन चाहिए. और इस तरह के तोहफे के रूप में रन्स बार बार मिलने वाले नहीं है भरत स्पोर्ट्स को, तो ऐसे मौके का फ़ायदा उठाना भी बहुत ज़रूरी है. निराशाजनक गेंदबाजी कौशल पाटिल द्वारा.
अगली गेंद सामना करते हुए करण पाटिल। इस बार बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए दिशा दिखाई है, बैकवर्ड ऑफ द पॉइंट, मिस फील्ड। कहीं ना कहीं फील्ड में भी गलतियां हो रही है, जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर 2 रन्स कंप्लीट। स्ट्राइक भी करण पाटिल के पास, इंद्रपाल पाटिल भी बढ़िया बैटिंग करते हुए नजर आए इस पारी में। 2 अच्छे बल्लेबाज इस समय क्रीज पर। स्कोर आगे सरकता हुआ 34 रन। राजन मढवीजी, बाळकृष्ण पाटीलजी, तानाजी भोईरजी, देवा टावरे आणि उपसरपंच पुण्याचे भालचंद्र टावरेजी, आपणास विनंती, आपण मंचावरती विराजमान व्हायला इथे VIP कक्षात यायचं आहे. 34 राजन मढवीजी, बाळकृष्ण पाटीलजी, तानाजी भोईरजी, देवाजी टावरे आणि भालचंद्र टावरे. 34 से स्कोर आगे बढ़ा है 36 पर। 11 गेंदों में 18 रन चाहिए, हल्के हाथों से खेला है, सेंसिबल बैटिंग, बहुत ज़्यादा जोखिम अब यहाँ पर उठाने का प्रयास नहीं हो रहा है। कौशल पाटिल का ओवर चल रहा है, ज़रूर अच्छी तरह से जानते हैं उनकी एबिलिटी के बारे में करण पाटिल। ये बात अलग है कि इस ओवर में उतने ज़्यादा अच्छे रिदम में अभी तक नज़र आए नहीं है, लेकिन जो अतिरिक्त रन्स मिले हैं उसके बाद हम देख रहे हैं कि थोड़ा सा संयम बरतते हुए करण पाटिल, और करण पाटिल को पता है कि आखिरी ओवर में यदि 12-15 रन भी रहते हैं तो शायद वे बना सकते हैं। इसीलिए अभी तक इस ओवर में जो 2 गेंदें उन्होंने पिछली खेली है उन पर बड़ा प्रहार करने की कोशिश नहीं की। देखना है कि इंद्रपाल पाटिल की रणनीति अब क्या रहती है। स्कोर 37 पर पहुंच चुका है, 17 रन चाहिए, 10 गेंदें शेष। जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। गेंद स्क्वायर लेग पर फील्ड की जा रही है, तब तक दूसरे के लिए पलटे और 2 रन कंप्लीट। रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब रही है इस पूरे ओवर में। जहां पर भी रन चुराने का मौका मिला है दोनों बल्लेबाजों को चूके नहीं है। लेग बाइट्स का इशारा जरूर किया है अंपायर ने। LBW की अपील गेंदबाज काफ़ी ज़ोरदार तरीके से कर रहे थे, हालांकि अन्य खिलाड़ियों का कोई ज़्यादा सपोर्ट उनको मिला नहीं उस अपील में, और 2 अतिरिक्त रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर अब 39 पर पहुंच चुका है भारत स्पोर्ट्स का। यहां से और 15 रनों की ज़रूरत। गेंदे शेष है 9। अभी भी मैच में काफ़ी रोमांच नज़र आ रहा है। कौशल पाटिल क्या बची हुई 3 गेंदों पर वापसी कर सकते हैं, क्या कुछ विकेट्स निकाल सकते हैं अपने टीम के लिए, और क्या करण पाटिल, इंद्रपाल पाटिल दोनों के विकेट्स निकाल सकते हैं। ऐसा यदि कर पाते हैं तो ज़रूर आखिरी ओवर में स्थिति मजबूत हो सकती है श्रुति कंस्ट्रक्शंस की। रोमांचकारी मैच। हो, खतरनाक गेंद इस बार गुड लेन पर रखा था, और गेंद टप्पा पड़ने के बाद मुंह होती हुई, जो कटर डालते हैं बीच बीच में वो भी काफ़ी घातक गेंद रहती है, उसी का इस्तेमाल यहाँ पर। अच्छा बाउंस भी प्राप्त करते हैं जब भी वो गुड लेन पर या फिर थोड़ा सा पीछे की तरफ गेंद को रखते हैं तो। डॉट बॉल की समाप्ति हुई है। 17 पर बैटिंग करते हुए इस समय इंद्रपाल पाटिल। फुलर लेन ड्राइव किया सीधे बल्ले से, 1 रन तो मिलेगा, दूसरे की भी कोशिश हो सकती है। जी हाँ, और जितनी भी तारीफ की जाए उतनी कम यहाँ पर करण पाटिल की। उन्होंने इनिशिएटिव लिया था, उनको पता था कि डेंजर एंड पर उनको दौड़ना है, इसलिए बहुत जल्दी पहला रन भी लिया था और दूसरे रन के लिए भी निकले, और 2 रन कंप्लीट होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ इन 2 रनों के चलते 41। 41 बने हैं, 7 गेंदों का खेल शेष है, 7 गेंदों में बनाने हैं भारत स्पोर्ट्स को यहाँ से 13 रन। सुहास पाटील जी यांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. सुहास पाटील. ओके. सन्माननीय सुहास पाटील यांनी सलग 4 दिवस मेजवानी आम्हा सगळ्यांना दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या या मंचावरती मनपूर्वक स्वागत. कांटे की टक्कर इस समय बीच मैदान में श्रुति कंस्ट्रक्शंस और भारत स्पोर्ट्स के बीच में, और अभी भी कहना थोड़ा मुश्किल है कि कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंचेगी. 7 गेंदे 13 रन. कौशल पाटिल को एक भी विकेट नहीं मिला है इस ओवर में. जो गेंदबाज दहशत का कहीं ना कहीं दूसरा नाम बने हुए थे इस मैच से पहले बल्लेबाजों के लिए, उनको विकेट नहीं मिला है. थोड़ा सा आश्चर्य जरूर होता है. आखिरी गेंद लेकर अपने इस ओवर की कौशल पाटिल, सामने है इंद्रपाल पाटिल. बढ़िया गेंद यहाँ पर कटकर अंदर की तरफ आई, और बल्लेबाज क्या डीआरएस की मांग करेंगे. बीट तो किया है बैट्समैन को, जहाँ डीआरएस का इस्तेमाल किया जा रहा है वाइड के लिए. टीवी अंपायर को काफ़ी बिजी रखा गया है इस पारी में. गणेश पाटिल थर्ड अंपायर की भूमिका में. मंचावरती सन्मान घेतोय आपण सन्माननीय सुहास पाटील यांचा. भूषण भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय.
सलग 4 दिवस उत्कृष्ट चवदार आणि पोटभर अशी मेजवानी दिल्याबद्दल सन्माननीय सुहास पाटील यांचं आपण स्वागत करतो आहोत. थर्ड अंपायर के निर्णय की प्रतीक्षा सभी कर रहे हैं. इट्स अ फेयर डिलीवरी. डॉट बॉल के साथ ओवर का समापन होता हुआ 4 ओवर की समाप्ति. रन संख्या 41, विकेट गिरे हैं 2. आखिरी ओवर में अब 13 रनों की आवश्यकता भारत स्पोर्ट्स को यह मैच जीतने के लिए. 6 गेंदे 13 रन. व्हाट अ मैच. कौशल ने जरूर थोड़ी सी वापसी करके दिखाई, क्योंकि 6 रन्स शुरुआत में तोहफे के रूप में दे डाले थे. लगातार 3 वाइड गेंदें की थी उन्होंने. नियंत्रण का अभाव नजर आ रहा था उनकी गेंदबाजी में, लेकिन उसके बाद ज़रूर कुछ नियंत्रण दिखाया. 2 डॉट गेंदें भी की. हालांकि कुल मिलाकर 11 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में. ये देखिए दर्शक, छोटे छोटे बच्चे तो बहुत ही ज़्यादा लुत्फ उठा रहे हैं पूरे टूर्नामेंट का. गेंदबाजी के लिए आते हुए अनिकेत भोईर, और उनके लिए बहुत ही ज़्यादा इनामात लगाए गए हैं. विकास भोईर साहब की ओर से 5000 हैट्रिक के लिए. नीलेश टावरे साहब की ओर से भी 5000 रुपये का इनाम है, और मंगेश भोईर साहब की ओर से भी 5000 रुपये हैट्रिक के लिए. हरिश्चंद्र भोईर साहब की ओर से भी 5000, यानी कि कुल मिलाकर 20,000 होते हैं. सुहास पाटिल, इनकी ओर से भी 2000 रुपये का इनाम दिया जाएगा विकेट हैट्रिक के लिए. बहुत ही चहीते खिलाड़ी अनिकेत भोईर, और पिछले सीजन में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे. इस मैच में 13 रन उनको बचाने हैं. दबाव वाला ओवर. सामने करण पाटिल 3 पर बैटिंग करते हुए. अभी तक कोई बड़ा शॉट खेला नहीं है, कोशिश भी ज्यादा की नहीं है, लेकिन अब कोशिश हो सकती है. कम से कम एक बड़ा हिट चाहिए. और पहली गेंद को तान दिया आसमान में, लेकिन मिस हिट. फील्डर गेंद के नीचे. ओ कैच ड्रॉप. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. ये गलती आप नहीं कर सकते हो इस तरह की सिचुएशन में. ओवर रन कर गए, वहां पर थोड़ा सा ज्यादा आगे दौड़ गए थे, जज ही नहीं कर पाए उस कैच को फील्डर. पांडे थे, पांडे गलती कर बैठे. प्रशांत पांडे. गेंदबाजी तो बढ़िया की उन्होंने, लेकिन इस क्रूशल मोमेंट पर कैच उनके हाथों से छिटकता हुआ. साजन भोईर और विक्रांत पाटिल, इनकी ओर से हर विकेट के लिए 1000 रुपयों का कैश प्राइज. अनिकेत के लिए समीकरण चेंज होता हुआ. 5 गेंदें शेष है, जीतने के लिए चाहिए 9 रन. जीवन दान मिला है करण पाटिल को. यह टर्निंग पॉइंट भी साबित हो सकता है इस मैच का. बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में, लाजवाब गेंद. अच्छी फील्डिंग भी फॉलो थ्रू में. डॉट बॉल. अनिकेत भोईर यदि मैच यहां पर जिताने में कामयाब होते हैं तो साहिल भोईर की ओर से भी 5000 रुपयों का इनाम दिया जाएगा. ना, बल्लेबाजों के लिए भी कुछ इनाम होने चाहिए. उनके समर्थक कहां पर है? भवित पाटिल की ओर से भी अनिकेत के लिए इनाम है 5000 रुपयों का यदि मैच जिताते हैं तो. ओ फुल टॉस. इसको कैसे आप मिस कर सकते हो? मौका बना है रनआउट का नॉन स्ट्राइकर जोन पर, और जाना होगा पेविलियन में इंद्रपाल पाटिल को. विकेट का पतन. पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ, चौका भी चला गया, लेकिन उसके बावजूद भी हिम्मत नहीं हारी है. यहां पर अपील भी हुई थी, शायद एज भी लगा था बल्ले का. फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. तो विकेट कीपर का थ्रो बॉलर के पास, और बैट्समैन इंद्रपाल पाटिल पेविलियन की राह पर. अब 3 गेंदें शेष है, जीतने के लिए चाहिए 9 रन. महेश टावरे साहब की ओर से भी अनिकेत के लिए, मयूर टावरे, इनकी ओर से भी 5000 रुपये का इनाम है अनिकेत के लिए. और करण यदि मैच जिताते हैं भारत स्पोर्ट्स को, तो विकास भोईर साहब की ओर से 5000 रुपयों का इनाम दिया जाएगा. मैच में अभी भी काफी जान बची हुई है. रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला. श्रुति कंस्ट्रक्शंस बनाम भारत स्पोर्ट्स. श्रुति कंस्ट्रक्शंस मैच जीतती है तो मयूर पाटिल जी की ओर से पार्टी दी जाएगी पूरे टीम को, और शायद उनके फैंस के लिए भी.
कुछ कहा नहीं जा सकता है, करण कभी भी पलटवार कर सकते हैं। लो फुल टॉस लॉफ्ट किया लॉन्ग ऑफ की दिशा में, बेहतरीन एफर्ट, लेकिन गेंद रुकी नहीं है, गेंद हाथ से लगने के बाद बाउंड्री के बाहर। 4 रन, शानदार एफर्ट था। ऐसे लगा एक क्षण के लिए कि फील्डर ने अपना काम कर दिया है, बाउंड्री बचाई है। ये बहुत अच्छा शॉट, अच्छी गेंद पर अच्छा शॉट खेला है, बिल्कुल स्ट्रेट लॉन्ग ऑफ की दिशा में। देखिए लॉन्ग ऑफ के फील्डर अपनी दाहिनी तरफ बढ़े थे, एफर्ट कमाल का था लेकिन रोक नहीं पाए। महत्वपूर्ण चौका निकलता हुआ करण पाटिल के बल्ले से, स्कोर आगे बढ़ता हुआ 49। अब समीकरण 2 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत भारत स्पोर्ट्स को। चेजिंग कंपलसरी है। इसका मतलब यह है कि मैच यदि टाई में समाप्त होता है तो श्रुति कंस्ट्रक्शंस टीम जीत जाएगी, क्योंकि चेजिंग कंपलसरी है। 2 गेंदों में 5 रन्स बनाने ही है भारत स्पोर्ट्स को यदि सेमीफाइनल खेलना है तो। यह है वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3। दर्शक देखिए काफी बेचैन, काफी बेताब नजर आते हुए इस समय। तनाव की स्थितियां निर्माण हो चुकी है। स्वर्गीय भगवान शेठ एंड स्वर्गीय मधुकर शेठ क्रिकेट ग्राउंड वर्ल्ड में 2 गेंदे 5 रन। क्रिकेट की गर्मा गर्मी, क्रिकेट की गहमा गहमी इस समय। अनिकेत भोईर चले राइट आर्म राउंड द विकेट, बेहतरीन गेंद जड़ में, यॉर्कर सीधे बॉलर के पास, डॉट बॉल की समाप्ति। अब 1 गेंद और 5 रन। यहां से कोई अतिरिक्त गेंद नहीं होती है तो फिर सिक्सर ही जड़ना पड़ेगा करण पाटिल को। क्या गोल्डन छक्का देखने को मिलेगा, लेकिन जो कुछ भी हो मजा आ गया मैच में। श्रुति कंस्ट्रक्शंस और भारत स्पोर्ट्स दोनों टीमों ने बेहतरीन क्रिकेट खेला है। जोरदार तालियां होनी चाहिए दोनों भी टीमों के लिए। वर्ल्ड प्रीमियर लीग की जीत होती हुई सही मायनों में। इसी तरह का मैच हम देखना चाहते थे, सब दर्शक देखना चाहते थे, और जरूर एक संभावना बन रही थी। मैंने दूसरे ओवर में ही कहा था कि शायद लास्ट बॉल थ्रिलर हमें देखने को मिले, और लास्ट बॉल थ्रिलर है। आखिरी गेंद पर निकलेगा नतीजा, बाजी कौन मारेगा, श्रुति कंस्ट्रक्शंस या फिर भारत स्पोर्ट्स। अनिकेत भोईर की टीम जीतेगी या फिर करण पाटिल अपनी टीम की नैया को जीत के रेखा के उस पार लेकर जाएंगे। आखिरी गेंद, बॉल, मैच जीत लिया है श्रुति कंस्ट्रक्शंस ने, सेमीफाइनल में दाखिल होती हुई। पर गेंद हरिचंद्र भोईर साहब की ओर से भी 5,000 रुपयों का इनाम अनिकेत के लिए, और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी भी है अनिकेत भोईर। हॅलो, एक आनंददायी उत्साह इथे आपण साजरा करतोय। या जी मॅच आता आपण जिंकली त्याचा आनंद आणि उत्साह आहेच, पण त्याच बरोबरीने मंचावरती उपस्थित माननीय श्री चंद्रकांत भगवान भोईर यांचा